हे बबन 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 हे बबन बबन मामासाहेब तुम्हीच फक्त तुम्हीच थँक्यू बरं का थँक्यू. बबन अरे असं कसं तू जबाबदार माणूस आहेस माझा मी येणारच ना तुझ्यासाठी बरं चल, उठ. अहो कशाचं उठू मामासाहेब. का अहो लय भूका लागले का मला. अहो बबन काय काळजी करू नको मी तुझ्यासाठी खायला आणलंय खायला आणलं तुम्ही. घ्या घ्या. हे हे खा आणि तुझं खपाटी लागलेलं पोट आहे ना ते पटकन बाहेर काढ तुझ्यावर फार महत्वाची जबाबदारी द्यायची आहे मला. मामासाहेब अहो मी इथं कसा अडकलो ते कळलंच नाही अहो मला. बबन काय काळजी करू नको जे झालंय ते जाऊ दे आता हा. खा 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 बबन तुला आठवत आहे का रे नाही. अरे म्हणजे ताई मॅडम मागच्या वर्षी गणपतीच्या वेळेला तुमच्या घरी आल्या होत्या ते आठवतंय का हा आठवतंय की. हा ती परंपरा या वर्षी मोडता कामा नये ताई मॅडमला आमंत्रण मिळालं पाहिजे त्यासाठी सुरेश रावांना त्यांना फोन करायला सांग हा परंपरा हा. अहो परंपरा माझी लय 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 वर्षाची असते ना. ह्याला तर फक्त एकच वर्ष झालंय. बबन अरे असं काय करतोस ताई मॅडमला बाप्पाच्या दर्शनाला यायचंय देवाचं काम आहे नाही मानायचं नाही बाबा. अहो पण मामासाहेब त्याला फोन कशाला पाहिजे आमंत्रण कशाला पाहिजे का. आपलंच घर समजायचं मी याच. अरे बबन ताई मॅडम आहेत त्यांचा मान राखला गेला पाहिजे ना. वय पण अहो देवाचं काम आहे त्याच्यात कसला आलाय मानपण तवा. बबन तुला सांगितलंय ना तेवढं कर बाबा. हे बघ अयो मामासाहेब तुम्हाला पण इशारा रोग झालाय वय. अरे नाही रे बाबा हे तुझ्यासाठी आणलंय ते खिशात ठेव ताई मॅडमला फोन करायला सांगायचं सुरेश रावांना आमंत्रण द्या म्हणावं. चल 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 आता उठ निघूया. मामासाहेब मला खांदा द्या की. द्या ना. हा. उठ. शाबास. काय 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 होते चला. चल बबन लवटले मामा साहेब थलक बाजूला. अरे हो थलक अरे हो हो मामा साहेब थलक अरे हो हा चल 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 या जावई बापू या मामासाहेब या ताई मॅडम या या जावई बापू चला चल या या. अरे हळू 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 लक्ष्मण लक्ष्मण काय मामा साहेब नीट लक्ष ठेवा तो नवल गाडीवर मागच्या वेळेस आठवते ना टायर पंक्चर झालं होतं 4 किलोमीटर चालत जावं लागलं होतं मला नीट लक्ष ठेव हा. बसा ना ताई मॅडम. अहो नाही काही खुर्चीची गरज नाही आपलंच घर आहे. समर तू बैस ना तिथे. हं? समर हो काय सुमन कशी आहेस. नाही घरची आठवण येते की नाही. असं बबन अरे एसी चालू कर. अयो आणाय पाहिजे होता काय. मला वाटलं पावसाळा आहे कशाला उगाच थंडी वाऱ्याचं नाहीतर आणला असता कूलर. मी घेऊन येऊ का लगेच. नाही नाही असू दे त्यात काय नरसू. हा? हे इतकं छान थंडगार टापटीप घर आहे कशाला पाहिजे एसी. काय समर
नाही, पुढच्या वर्षी आपणही गणपती बाप्पा आणणार आहोत ते सांगितलंस की नाही सुमनला? हं? नाही सांगितलं का? अरे मग आता सांग. अरे छा, अजून रुसवा संपलेला दिसत नाहीये. अरे सोडून द्या राग. समर, ताई काय म्हणेल ते सांग ना तिला. मी प्रसादाची आरतीची तयारी करते. मी पण बघते जाऊन माझी सून कशी तयारी करते ते. येऊ का? सासूबाई हो. नाही नाही नाही, राहू दे राहू दे राहू दे. छान सजवलाय हा गणपती. तू आणि समरनी मिळूनच केलाय ना? हा. छान आहे तुमचं किचन. साधच आहे. हो, साध्या गोष्टीच चांगल्या असतात. सासूबाई हो काय? थांबा. समर कधी कधी चुकतोच नाही वागायला. मी सांगितलं त्याला, म्हटलं सुमन सून आहे माझी, तुझी बायको आहे, मग तिच्याशी जरा प्रेमाने गोड वाग, असं मी सांगितलं त्याला. तो बोलला का तुला काही? नाही का? पण बोला आता तुम्ही. जोपर्यंत तुम्ही एकमेकांशी बोलत नाही तोपर्यंत मनातलं कळणार कसं तुम्हाला? आणि असं नवरा बायकोंमध्ये भांडण बरं दिसत नाही ग. सासूबाई, अहो मी सगळे सुनेहासनी फोन केलता, पण हेच म्हणलं मला बोलायचं नाही. मग मी किती हाजी हाजी करू. पण नवऱ्याची मर्जी राखण्यात कसली आली ग हाजी हाजी? बोलायला पाहिजे तुम्हाला. बोलाल ना? हा, हे बोललं तर बोलन. बर सासूबाई, तुम्हाला चहातच देऊ की बाहेर? बाहेरच चल. सासूबाई, समर, अरे सुमननी फोन केला होता तुला, तू बोलला नाहीस तिच्याशी? अगं तिने गणपतीसाठी फोन केला होता, माझ्यासाठी नाही काय. अरे एकच झालं की ते. आता बोला बरं तुम्ही. काय सुरेशराव? होय, नवरा बायकोनी असं बोलणं टाकणं चांगलं नाही. हा, आणि सणासुदीला असा कडवटपणा मी बरा नाही. सुमन, सुमन बोल ग बाई. जाधव साहेब, कारखान्यावरचं काम कसं चाललंय? छान चाललंय. कदम काका, हा, पोरगी कशी आहे तुमची? पास झाली नव? झाली की 90% मार्क पडली तिला. चांगलंय. लक्ष्मण दादा, लक्ष्मण दादा, अहो बाहेर काय करताय तुम्ही? तिथं आली तर बरं, गीताताई कशा आहेत? मत मत मठ्ठ मठ्ठ. नाही मामा ताई मत काय त्या मला चल. घ्या माहित आहे त्याला. घ्या हो. सुमन, हा, आम्ही निघतो, महत्वाची मीटिंग आहे. नाही ताई मॅडम, थांबा ना जरा, आरती करून मगच जावा. वय. तुमच्यासाठी आरती थांबवली. हा, हे बाबा आरतीचं ये. घ्या. हो चल.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची मूर्ती पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची उडी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा पुरे चरणी गादरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव डांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना आश्रमाचा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मूर्ती बघून सुमन तू येतेस ना घरी आमच्या बरोबर? हा मी बॅग घेऊन येते. हा ये. मी गाडी काढतो. हो हो. सुरेशराव, अहो काय करायचं? पोरांमधला वाद मिटायला पाहिजे हो. हा सुरेशराव, सुमन जरा हट्टी आहे, समजत नाहीये तिला. ताई मॅडम, तुम्ही आज सुमीला घेऊन जावा. उद्या मी बंगल्यावर येतो आणि काय करायचं ते करतो. काय करणार तुम्ही? तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. तुम्ही आज तिला घेऊन जावा नुसतं. उद्या मी येतो आणि तिला बराबर सरळ करतो बघा. गणपती बाप्पा चला. लक्ष्मी दादा, नाश्ता करून घ्यायला सांगा. तर बोलतात ना, आत्ता करून घ्या. सुमे लक्ष्मी दादा, न बोलता खायला सांगा. हा, सुमे लक्ष्मण दादा, न बोलता खायला सांगा. अहो, सांगा की. न बोलता कत दांगायचं. अहो, तुम्ही बोला. नाश्ता करणाऱ्याला न बोलता खायला सांगा. काय न बोलता काऊन घ्या. आता तुम्ही मॅडम म्हणते. ठीक आहे, पण आता हेच तिला सांगायला सांग. तुम्ही मॅडम तुम्हीच सांगा. मला बोलायचं नाही म्हणून सांग. ठीक आहे, मला पण काय बोलायचं नाहीये. मी काय बोलू. अरे तुम्ही असे लहान मुलांसारखे काय भांडताय? समर, एवढं चिडून बोलू नकोस हं सुमनशी. गोड बोल माझ्या सुनीशी. मम्मा अगं मी बोलतोच आहे. सुमी कुठे बोलते पण? अरे असं काय, चिडून बोलल्यावर कसं बोलणार ती? रागवणारच ना. आणि सुमन, अगं नवऱ्याला राग येईल असं वागू नये माणसाने. आता भाऊजींना रागवताना बघितलं का तुम्ही कधी? नाही रागवत नाहीत ना, चांगले आहेत भाऊजी. समर, राग आणि भीक माग ही म्हण माहितीये ना तुला? सोडून दे ना. मम्मा अगं मी नाहीच. सुमी बघ ना. सुमन, अगं मी कितीतरी संसार बघितले जे रागामुळे विस्कटून गेले. हा ताई, मी पण कितीतरी संसार बघितलेत असे, रागामुळे द एंड झालाय त्यांचा. सुमन, वागशील ना समजूतदारपणे? हा सासूबाई, कसं आहे, मला कवा राग येत नाही आणि आला तर लवकर जात नाही. मला जरा टाइम द्या. हो हो, तुला हवा तेवढा वेळ घे तू. वाटल्यास कारखान्यात जाऊ नकोस आज. आपण घरात गणपती बसवत नसलो ना तरी पूजा आणि आरती करून घेऊया, नाही का? चालतंय, मी तयारी करते. हा हा.
लक्ष्मण, आज पाहुणे येणार आहेत, जेवणाचा बेत मस्त झाला पाहिजे. कोण येणार ताई मॅडम? तुला काय करायचंय? पाहुणे येणार आहेत, जेवणाचा बेत उत्तम हवाय, एवढं सांगितलं तर कळत नाही? समर, आज सुमनची समजूत घालायला सुरेशराव येणार आहेत, तेव्हा घरातच थांब, कुठे जाऊ नको. मम्मा अगं पण मला आणि रागिणीला मीटिंगला जायचंय आज. ते मी बघते. गुड मॉर्निंग ताई मॅडम. आज समरने सुट्टी घेतलीये, तूही सुट्टी घे. पण ठेव फोन. कोण समजते बाई स्वतःला? रागिनी, कुठला शर्ट घालू ग? घालावं कुठलाही. हा, अहो म्हणजे कुठलाही घाला की. तसं नव, सुमीला समजवायला जायचं ना, हो नीट तयार होऊन जायला पाहिजे. सुरेश, काय चाललंय तुझं? अजून आवडलं नाही, चल की पडदिशात. झालं झालं. तात्या, तुम्ही नका ना या भानगडीत पडू. म्हणजे आपण सुमीवर जास्त प्रेशर टाकलं ना तर उलटच काहीतरी होऊन बसायचं. नाही नाही, उलट काहीतरी व्हायच्या आधी तिला नीट समजवायला पाहिजे. चल बाबण्या, जातो. समजने वाले समज गए ना समज. आज सुमनला समजवायला पाहुणे येणार आहेत, जरा चांगलं वागा. अनुराधा, अगं मी वाईट वागतो का ग कधी? आपल्याला सुमनला समजवायचं. पण पाहुणे समजावणार आहेत का आपण? आता तर तू म्हणालीस पाहुणे समजावणार आहेत. हे बघा, काहीही करून सुमनची समजूत घातली गेली पाहिजे आणि काहीही करून समर आणि सुमन यांच्यात बोलणं व्हायला पाहिजे, बस. ताई, काय रे? सुमनचा राजीनामा मिळाला पाहिजे चेअरमन पदाचा. तो तर तसाही मिळेल. बरं ताई, मी तयार आहे. तुमची तयारी झाली आहे ना? म्हणजे सायकल कधी येईल म्हणून म्हणलं. हा, म्हणजे सुरेशराव ना? गावंडळ आचारी सुरेशराव म्हणे. जोपर्यंत सुमनला कळत नाही तोपर्यंत म्हणा सुरेशराव. थांबू दे, थांबू दे, थांबू दे, इथंच थांबू दे, थांबू दे इथंच. या या या, पाहुणेबाई या. बेबी, कशी आहे ग तब्येत आता? बेबी, मला काय धाड भरलीये? अगं सूर्य तर म्हणत होता तू हातरून धरलंयस म्हणून. मी हे कशाला? आता हे बघा, आजारी माणसाला बघायला यायचं म्हणल्यावर काय मोकळ्या हाताने यायचं असतं? द्या की तुम्ही बी. घ्या घ्या, नारळ पाणी घ्या. हे घ्या, बिस्किटे पण घ्या. बिस्किटे खाल्लेली तब्येतीला चांगली असते. तुम्हाला कोणी सांगितलं ताई मॅडम आजारी आहेत म्हणून? मीच सांगितलं, त्याशिवाय काळजीला माणसं आलीच नसती. एवढी? अहो, काल ताई मॅडमचं चुकलेलं तोंड बघितलं आणि मनात कालवा झाली माझ्या. आणि तेव्हाच ठरवलं सुमीला समजवायला पाहिजे. या, चला आत बसून घ्या. चला चला बाबा, चला. रे केव थांबा जरा. अहो, लय खमकी आहे ती, पण समजावते ती लय भारी. ट्रेन पटकन, ट्रे ट्रे गीता ट्रे. बसा बसा बसा. ए बेबी, अगं बस की उभी का तू? ए बाय, चिटकून चिटकून बसणार काय की बुड्या हलवा जरा तुमची. पोरी तर नाही. बस बस नाही. मामासाहेब बसा ना. पाहुणं, अहो या की, या बसा इथं, या या बसा. राहू दे. लक्ष्मण, खुर्ची आण बाबा. लक्ष्मण, खुर्ची. आलो मामा तर. ऐक, ठेव. तू ना लाव.
ताई मॅडम हे हरितात्या मोरे हे आमच्या गावची प्रतिष्ठित व्यक्ती, आमची भावकी पण सुमी लई मानती बरं का त्यांना. आणि हे शामराव जावळे सुमी यांना पण मानते. गावात त्यांचं टीव्हीचं मोठं दुकान आहे. आणि हे आमच्या गावचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व, अख्ख्या गावात लय दरार आहे त्यांचा नाना. होय अहो. गावात कुठली पण निवडणूक असू दे, ह्यांनी ज्याला मत टाकलं का नाही ते निवडून येतोच. त्याच्यामुळं मतदानाचा पहिला अधिकार ह्यांचा असतो. बाकी या भामाजी, मंगलवहिनी आणि शालनवहिनी या तर तुम्हाला माहीतच आहेत. अहो सुमीला संसार कसा करायचा यांनी शिकवलं ना. ताई मॅडम तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. ह्या सगळ्या जुन्या जाणत्या माणसांनी सुमीला समजावलं ना, मग तुम्ही जावई बापूंशी बोलले बघा राहतच नाही बघा.